हॅलो, नमस्कार मित्रांनो. माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही. वयाच्या 18व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली. 29व्या वर्षी अल्कोहोलिक सनसचा निरोप मिळाला. 11 वर्ष दारू प्यालो. आज वय 64, 34 वर्ष 6 महिने दारूपासून दूर आहे. आज मला आज काय तारीख आहे? 26 एप्रिल 2024. मुंबईच्या परळच्या पावलीन समूहाने मला सेवा करायची ही संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे. माझा विषय आहे मद्यमुक्तीच्या पहिल्या वर्षातील कामाच्या, घरातल्या, पैशाच्या आणि तब्येतीच्या अडचणींचा सामना कसा करावा. मागच्या शुक्रवारी पण थोडाफार प्रमाणात याच विषयावरती बोललेलो होतो. त्यामुळे तुमच्यापैकी किती जण मागच्या शुक्रवारी हजर होते जरा हात वर करा. मागच्या शुक्रवारी हजर होते बरं, आणि हजर नसलेले किती लोक आहेत जरा हात वर करा. मागच्या शुक्रवारी, अरे बापरे, बरेच लोक हजर नव्हते. आणि ह्याच्यातले पहिल्या वर्षापेक्षा कमी 1 वर्ष पूर्ण न झालेले किती लोक आहेत? 1 वर्ष. हे सगळ्यांनी पुढे यायचं. हे पुढे जे बसलेत त्यांनी मागे जायचं. पहिलं वर्ष ज्यांचं कंप्लीट झालेलं नाही त्यांनी पुढे या, बाकीच्यांनी मागे जा जर शक्य असेल तर, कारण त्यांच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. बरोबर आहे? ठीक आहे, ठीक आहे. जरा ज्यांना शक्य आहे त्यांनी या, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी या पुढे. तुम्ही बसा. तुम्हाला 1 वर्ष कुठे झालंय पूर्ण? मग बस तू पुढे, काय प्रॉब्लेम नाही. ज्यांना 1 वर्ष पूर्ण झालेलं नाही त्यांच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे त्यांनी पुढे या. त्यांनी पुढे येऊन बसा, म्हणजे तुम्हाला ऐकायला सोपं पडेल. पहिला विषय आहे मद्यमुक्तीच्या पहिल्या वर्षातील कामाच्या, घराच्या, पैशाच्या आणि तब्येतीच्या. मागच्या वेळी मी जे शेअर केलं त्याचं परत एकदा मी थोडंसं शेअर करायचा प्रयत्न करतो, आणि मग प्रश्नोत्तर घेऊया. आपण जास्त वेळ प्रश्नोत्तराला देऊया, म्हणजे हे करता येईल. पुढच्या शुक्रवारपासून पायऱ्यावरती शेअर करा असं मला आनंदने सांगितलेलं आहे. तर त्याची अनाऊन्समेंट करायची असेल तर आज करू शकता. पुढच्या शुक्रवारी पहिल्या पायरीवरती मी बोलणार आहे. 12 आठवडे एक पायरी एका वेळेला असं मी बोलायला प्रयत्न करणार आहे. अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगमध्ये मला आणला गेला. त्यावेळेला माझ्या घरामध्ये 7 माणसं होती. माझी आजी होती, माझे आई वडील, आणि आम्ही 4 भावंड, 2 भाऊ 2 बहिणी. माझे वडील वारकरी असल्यामुळे नॉनव्हेज खाल्लेलं नाही कधी. शिक्षक असल्यामुळे बरंचसं वातावरण धार्मिक होतं. पण मी कसा बेवडा झालो मला कळलेलं नाही. अजून पण मी शोध लावतो, कारण माझ्या घरात कधी कोणी प्यालेलं नाही. सगळ्यांचा मोबाईल जरा असेल तो जरा अन्नाडी असेल तर वाजवायला मदत करून घ्या, आणि आपला मोबाईल सायलेंटवर किंवा व्हायब्रेटवर ठेवून द्या. प्रत्येकाने आपापला फोन काढा आणि बघा व्हायब्रेटवरती मोबाईलवर ठेवला आहे की नाही बघा, म्हणजे मग मध्ये मध्ये प्रत्येकाचा वेगळा 5 मिनिटांनी आवाज नको यायला. माझ्या घरामध्ये 7 माणसं होती. कोणी दारू पिणारा नव्हता. मी यथावकाश बेवडा झालो. मित्रांच्याबरोबर थोडीशी प्यायला गेलो. 5 वर्ष गपचूप दारू प्यालो, 3 महिन्यातनं एकदा. नंतर नोकरी करायला लागलो, कमवायला लागलो. मग मला गुरु भेटले अड्ड्यावरचे. मग मला त्यांनी सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं. चकना मिठाई नसते खायची चकण्यामध्ये, चकना तिखटच असतो. ते आपल्याला माहीत नव्हतं. पाणी किती टाकायचं, पाण्यात दारू टाकायची का दारूत पाणी टाकायचं, ते सगळं हळूहळू कळलं. बाटली फोडताना अशी खालून मारायची असते, हे कधी शिकलेलं नव्हते. काय लहानपणी कधी कोणी बघितलेलं नाही, घरात कोणी अशी बाटली फोडलेली बघितलेली नाही मी कधी. त्याच्यामुळे खालून बाटली मारायची असते, किंवा दारू पिऊन झाल्यानंतर आपला ग्लास उलटा ठेवायचा असतो. हे ब्रह्मज्ञान सगळं मला पुढच्या 6 वर्षामध्ये दिवसाआड सरासरी अर्धी बाटली दारू प्याल्यामुळे मिळालं, आणि मग मी फुल फ्लेज बेवडा झालो. मग हे सगळ्या गोष्टींमध्ये माझी वाट लागली. पैशाची वाट लागली, इज्जतीची वाट लागली, घरात वाट लागली, आणि ही सगळी ओझी घेऊन मी अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगमध्ये मला डॉक्टर श्रीकांत जोशी नावाच्या मानसोपचार तज्ज्ञांनी निरोप दिलेला होता. त्याच्यामुळे मी अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगला 15 जूनला निरोप दिला. 23 सप्टेंबरला आलो. 23 सप्टेंबर 1989 पहिली मीटिंग केली. मी भिवंडीचा राहणार आहे, त्यामुळे मंगळवार शनिवार अशी आमची मीटिंग चालते. 2 आठवडे मीटिंग केले, 4 मीटिंग केल्या, आणि 4 मीटिंग नंतर परत डोकं जाम भणायला लागलं. आणि हे लोक सांगतात ते खरंच आहे का फेका मारतात, तिच्या आई चुत्या बनवतात, समजत नाही. त्याच्याकरता मला दारू प्यावी लागली. आणि मग दारू पिऊन मी विचार करत बसलो, आणि मग माझं सगळं एकदम खुलज्या सिमसिम झालं. आणि मग तुमच्यामध्ये येऊन बसलो, आणि 10 ऑक्टोबर 1989 या दिवसापासून दारूपासून दूर राहिलो. पहिल्या 5 वर्षामध्ये पहिल्या वर्षभरामध्ये मी स्पॉन्सर घेतला. तुमच्यापैकी किती लोकांनी स्पॉन्सर घेतलेला आहे? स्पॉन्सर घेतलेला आहे, ठीक आहे, ठीक आहे. ज्या लोकांनी घेतलेलं नाही त्यांनी कसा स्पॉन्सर घ्यायचा तर कुणातरी जुन्या लोकांना विचारा, किंवा आपलं एक पॅम्पलेट आहे 7.5 रुपयाचं का 12.5 रुपयाचं, मार्गदर्शक प्रश्न आणि उत्तर, ते जरूर घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळतील.
मार्गदर्शक घेतला, 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घ्यायचा प्रयत्नाचा पहिला भाग म्हणजे 4थी पायरी लिहायला लागते, ती 4थी पायरी लिहिली, 5वी पायरी वाचून काढली, 6व्या 7व्यामध्ये स्वतःमध्ये कसा बदल होतो ते बघायचा प्रयत्न केला, सोडायची तयारी झाली, 8व्या 9व्या पायरीमध्ये माफी मागायचा प्रयत्न केला, 10व्या पायरीमध्ये रोजच्या रोज जो त्रास होतो तो एका कागदावर लिहून काढायचा प्रयत्न केला, मनातल्या मनात आढावा घ्यायचा प्रयत्न केला रोज रात्री झोपताना. 11वी पायरी मी 22 वर्ष केली नाही. सोबरायटीच्या 22 वर्षात मी ध्यान कधी केलं नाही. प्रार्थना म्हणायचो पण ध्यान नाही करायचो. अर्धाच भाग केलेला होता. 12वी पायरी मात्र पहिल्यापासून मी आमचे ओल्ड टाइमर होते सुभाष, बापू वगैरे यांच्याबरोबर मी केलेली आहे. त्याच्यामुळे पहिल्या वर्षभरामध्ये कार्यक्रम घेतला, खूप मीटिंग केल्या, वाढदिवस दणक्यात झाला, खूप माणसं आली, जाम बरं वाटलं. त्याच्यामुळे आपले हात आकाशाला लागलेले आहेत. आता क्या दारू तो बंद हो गया, अभी आपण कुछ भी कर सकता है असं वाटायला लागलं. मग माझं लग्न झालं, कारण तोपर्यंत लग्न झालेलं नव्हतं. मग लग्न झालं, मग मुलगी झाली, मग मुलीचं आजारपण झालं. मग मी धंदा करायचो. तो धंदा माझा दारू पिताना मेडिकल स्टोअर होतं पार्टनरशिपमध्ये, त्याच्यामध्ये हाकलला होता मला. त्याच्यामुळे मी अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगमध्ये येऊन सोबर राहिल्यानंतर दुसरा धंदा करत होतो औषधाचाच. पण माझ्या दुसऱ्या स्पॉन्सरने, पहिला स्पॉन्सर वारल्यानंतर दुसरा घेतला. त्यांनी सांगितलं की तू धंदापेक्षा नोकरी चांगली करशील. सुदैवाने मला नोकरी कॉलेजमध्ये मास्टर म्हणून मी प्राध्यापक म्हणून शिकवायला लागलो. पुढच्या 5 वर्षामध्ये मास्टर की चांगली चाललेली होती, धंदा बंद केला, मुलीचं शिक्षण चालू होतं, आई वडिलांशी संबंध बिघडलेले सुधारलेले होते. त्याच्यानंतरच्या 5 वर्षामध्ये ती नोकरी गेली. 10 वर्ष नोकरी केल्यानंतर ती नोकरी गेली. मग मी वकील होतो, त्याच्यामुळे मी ठाणा कोर्टात वकिली केली. नवीन LLMसाठी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी इथे मुंबई विद्यापीठामध्ये शिकायला यायला लागलो, शिकलो. आणि त्याच्यानंतर मग मला परत ठाणा कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. वकील बंद केली मी. याच दरम्यान एक घर बदलून मोठं घर घेतलं भिवंडीमध्ये. आणि त्याच्यानंतर मग मात्र मी मुंबईमध्ये नोकरी करायला लागलो, सिद्धार्थ आंबेडकर मुंबई विद्यापीठ. त्याच्यामुळे मला मुंबईमध्ये राहायला यायला लागलं. मी भाड्याने राहिलेलो आहे. आपलं परशुराम आणि अरुण या दोघांनी मिळून मला पहिल्यांदा काळा चौकीला जागा बघून दिली होती. मग नंतर मी वडाळ्याला राहिलो. आता मी वरळीला राहतो सध्या भाड्याने. त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनोनिमसच्या गेल्या 34 वर्ष 6 महिन्यातला हा जो आढावा आहे, वडील वारले, आई वारली, ते खुश होते, पोरगा आपला बरा आहे म्हणून. त्याच्यानंतर धाकट्या बहिणीला कॅन्सर झाला, तिचं अजून ट्रीटमेंट चालू आहे, तिच्याकडे मी आज सकाळी जाऊन आलो होतो. आमचे 4 भावंडांची पोरं परदेशामध्ये आहेत, त्यामुळे माझ्या एकच मुलगी आहे, ती पण परदेशामध्ये आहे आणि ती तिथेच येणार आहे, राहणार आहे. इथे काय परत येणार नाहीत 4 पोरं पण आमची. त्याच्यामुळे जे काय आहे ते आपल्या म्हातारी इथेच सांभाळायला लागणार आहे. त्यामुळे आज एवढ्या वर्षानंतर मी मीटिंगला का येतो? मी दारू पिऊन भीती वाटते मला. मी दारू पिऊ शकतो, त्याच्यामुळे मला दारू पिऊन ही भीती वाटते. म्हणजे मला दारू प्यायची नाही आहे म्हणून मी एच्या मीटिंगला येतो. दुसरी गोष्ट, एच्या मीटिंगला आल्यानंतर मला आनंद मिळतो, मला बरं वाटतं. आणि माझी बायको, आई आणि मुलगी तिघीजणी सांगतात की ह्या येड्या भूताला आपण सांगून ऐकणार नाही. त्याला मेंबरने सांगितलं तर पटतं. त्याच्यामुळे ते जाते तिकडे जाऊ दे, ते काय भूत तिथे जाऊन काय करतात भगवंत जाणे, पण ते जाऊ दे, तिथे जातात तर जाऊ दे. त्यामुळे म्हणून मी मीटिंगला येतो. मी दारूपासून दूर राहू शकलो एवढी वर्ष, ह्याचं कारण आहे मी मीटिंग करतो, माझा स्पॉन्सर आहे त्याच्याशी मी बोलतो, मी पुस्तक वाचतो, त्याच्यानंतर मी कार्यक्रमाचं आचरण करायचा प्रयत्न करतो आणि ज्याला जमेल त्याला मदत करायचा प्रयत्न करतो. शेअरिंग करणे हे मदत करणे आहे की नाही त्याचं त्यांनी ठरवायचं. पण मी मास्टर असल्यामुळे, मास्टरचा मुलगा असल्यामुळे, अभ्यासू असल्यामुळे मी विषयाला चांगला न्याय देऊ शकतो हे मला माहिती आहे. आणि ह्या 34 वर्षामध्ये मी बरेच प्रयोग केलेले आहेत. मी स्टार स्पीकर आहे हे मला माहिती आहे. माझा स्पॉन्सर मला चिमटे काढतो, तुम्हाला तर 350 मेंबर लागतात ना नवप्रकाशचे, नाईट विजिलवाले, तुम्ही कसे? माफी मागायची असेल तर मी कळव्याच्या मीटिंगमध्ये 5 माणसं असतात तिथे जायचो. माझा स्पॉन्सर मला ओरडतो. त्याच्यामुळे मला आता कमवण्यासारखं अल्कोहोलिक अनोनिमसमध्ये काही राहिलेलं नाही आहे. माझं सगळं कमवून झालेलं आहे. काय बिल्ले जे पाहिजेत ते सगळे घेतलेले आहेत. आता एक एक बिल्ले मी काढून नॉर्मल व्हायचा प्रयत्न करतो. आणि त्या नॉर्मल व्हायचा प्रयत्नाचा भाग म्हणून मी आनंदनी मला जेव्हा सुपारी दिली, सुपारी म्हणतो मी गमतीने त्याला, विषयाला न्याय देण्यासाठी, तेव्हा मी पटकन तयार झालो. मागच्या शुक्रवारी थोडंसं बोललो, ह्या शुक्रवारी उरलेलं बोलायचा प्रयत्न करूया, प्रश्नोत्तर घेऊया आणि पुढच्या शुक्रवारपासून प्रत्येक शुक्रवारी एक एक पायरीवरती मी बोलायचा प्रयत्न करणार आहे. अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर बरेच प्रश्न होते माझ्यासमोर. पहिल्या वर्षातले प्रश्न, पहिल्या वर्षातला महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे तब्येतीची वाट लागलेली असते.
त्या तब्येतीसाठी काय करायला पाहिजे, कारण सल्ले देणारे लोक बरेच असतात. फुकटचे सल्ले देणारे ते जास्तच असतात. ए मध्ये पण असतात बरं का, असं नाही की ए मध्ये नसतात असं नाही. फुकट न विचारता सल्ला देणारे ए मध्ये पण असतात आणि त्याला ज्यातलं कळत नाही त्यातले पण सल्ले देणारे जास्त असतात. म्हणजे हे औषध बघू दाखव मला, ही गोळी कशाला घेतो, याला काय, डॉक्टरला काय कळतं, त्याला तू चुती आहे का, 5.5 वर्ष MBBS केलं त्यांनी, 15 वर्ष प्रॅक्टिस करतो आणि हा 25 वर्ष दारू पिऊन इथे आला, 2 वर्ष सोबर आणि लगेच याला सांगतो ही गोळी खाऊ नको, अर्धी खा, झोप येते ना, मग अमुक करतं मुक करतं. त्यामुळे अल्कोहोलिक सनसमध्ये सल्लेखोर बरेच आहेत, आमचं तानाजी म्हणायचे. त्यामुळे ए मध्ये आल्यानंतर तब्येतीच्या बाबतीमध्ये सगळ्यात सोपी गोष्ट करायची ती म्हणजे आपल्या फॅमिली डॉक्टरला जाऊन भेटायचं आणि काय सांगायचं, डॉक्टर मी भरपूर दारू पित होतो, तुम्हाला तर माहितीच आहे. आता मी अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये जाऊन दारू बंद केलेली आहे. आता मला भूक लागत नाही, आता मला पोट साफ होत नाही, आता मला झोप येत नाही, आता मला चिडचिड झाल्यासारखं वाटतं, तर तुम्ही मला औषध द्या, मी औषध घ्यायला तयार आहे. इतके दिवस मी तुम्हाला शेंड्या लावायचो, थोडीशी पितो, कधीतरी पितो वगैरे वगैरे, पण आता माझा सगळा कोटा पुरा झालेला आहे. मला कळलं ए मध्ये गेल्यानंतर मद्यपाश नावाचा आजार आहे. मन सांगतं थोडी दारू पी, शरीर सांगतं टाईट होईपर्यंत पी. या कात्रीमध्ये सापडल्यानंतर अल्कोहोलिक सनसने मला सांगितलं आजचा दिवस दारू प्यायची नाही आणि ते मला जमलं. आजचा दिवस करून मी 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, जे काय असेल ते जायचं, डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरला सांगायचं. आणखी काही गोष्टी आहेत त्या म्हणजे आपल्याला बऱ्याच चुकीच्या सवयी लागलेल्या आहेत दारू पिताना. चहा कमीत कमी 10 कप तर प्रत्येकजण पितच असतो, बरोबर आहे. काही वेगवेगळ्या कारण असतं, 10 पेक्षा जास्त पण पिणार आहेत, पण कमीत कमी 10 कप 12 तासामध्ये. झोपतो आपण 8 तास, घरामध्ये असतो, त्यामुळे 10-12 तासामध्ये 10 कप चहा कोणीही पितो. त्याच्यानंतर आपल्याला दारूच्या बरोबर एखादी स्टेपनी लागते, त्याच्यामुळे प्रत्येक जणाला तंबाखू, सिगरेट, पानपराग, मावा हे काय काय असतं. ह्या सगळ्या गोष्टी पहिल्या वर्षात थांबल्या तर झटक्यात थांबतात, नाही तर लय त्रास होतो. जे भासतात, जे मुंडी हलवतात त्यांना विचारा नंतर की का त्रास होतो आणि का त्रास होत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला खरंच दारूपासून दूर राहायचं असेल, मनामध्ये पहिला विचार माझ्या येतो तो म्हणजे ए बाकी आवाज करने का, तुमको अपने को क्या बोला है, दारू बंद करने का है, दारू बंद करायला मी इथे आले, बाकी फालतू करू नकोस. मान्य आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला त्रास होत असेल तब्येतीचा तर तो ह्याच्याने होतो. रात्री 10 वाजता चहा प्यायल्यानंतर झोप येईल कशी, चायला 10:15 वाजता येणारच, शक्यच नाही ना. 10 वाजता चहा प्यायल्यानंतर त्याचा परिणाम 2 तास राहणारच आहे. तर अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यानंतर जर तुम्हाला ज्या काय सवयी आहेत त्या सवयी बंद करायचा प्रयत्न करायला पाहिजे. आता बिल डब्ल्यू एकेकडे बिग बुकमध्ये म्हणतो की सगळं एकदम बंद करायला जाऊ नकोस, पण एकदम बंद करायला जाऊ नको म्हणजे पहिल्या 90 दिवसात काय भानगडीत पडू नको. 90 दिवसात फक्त मीटिंग कर, नंतर हळूहळू तुला लक्षात येईल बाबा की आपण एकटेच साला पानपारा खातो. शेअरिंगला बोलवलं की जाऊ पहिला धावत जातो बाहेर थुकायला, मग थुकून आल्यानंतर मग शेअरिंगला उभा राहतो. ते असं होण्यापेक्षा निदान 1.5 तास मी तंबाखू खाणार नाही एवढा तरी संकल्प करू शकता ना तुम्ही. 1.5 तास मी शांत बसून राहायचा प्रयत्न करतो. आणि हल्ली खूप लोक नवीन माणसाचे फार लाड केले जातात. आमच्या लहानपणी अरे ह्याला उठतो आता अड्ड्यावर उठायचं का कधी असं विचारणारे माणसं, आणि ते विचारणारे सगळे असे 6 फूट आडवे तिडवे असायचे. त्यामुळे त्यांना त्याला दिली आणि एखादी ठेवून मुतायचो आपण इथले. त्याच्यामुळे हल्ली असं कोणी सांगत नाही. हल्ली प्रेमाने अंजारून गोंजारा नाही, तू पिऊन आलास तरी पण चालेल, पण येत राहा बाबा, आमच्या काय करणार तिच्या आहे. त्याच्यामुळे पण पूर्वीपासून काय करायचं आणि काय नाही करायचं ह्याच्यासाठी सोपा मार्ग जो दिलेला आहे तो पुस्तकामध्ये दिलेला आहे. कुठलं पुस्तक? सोबर जगणे. किती लोकांकडे स्वतःची कॉपी आहे सोबर जगणे मराठी पुस्तक? ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी विकत घ्या, आणि जर विकत घेणे शक्य नसेल तर बाजूवाल्याला सांगा, तो तुम्हाला पुस्तक देईल, काय प्रॉब्लेम नाही. पैसे तुमच्याकडनं घेणार नाही, तो तुम्हाला सांगेल तू जेव्हा कमवायला लागशील तेव्हा दुसऱ्या कोणाला तरी पुस्तक हे विकत घेऊन दे. त्यामुळे सोबर जगणे नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक घेतल्यानंतर बऱ्याच लोकांची तक्रार असते की अरे ते झेकलं वाचायला की झोप येते. आमचा स्पॉन्सर म्हणतो अरे किती चांगली गोष्ट आहे, लोकांना झोपेच्या गोळ्या खायला लागतात, छायला काय काय लपडी करायला लागतात, त्याच्यापेक्षा तू पुस्तक घेऊन झोप जा ना बाबा, काय प्रॉब्लेम आहे. कधीतरी डोक्यात शिरेल काहीतरी, काय हरकत नाही. त्याच्यामुळे झोप असली तरी येत असली तरी पुस्तक वाचायचा प्रयत्न करा. पहिल्या वर्षात ज्या तुम्ही चांगल्या सवयी लावून घ्याल त्या तुम्हाला आयुष्यभर टिकणार आहेत. त्याच्यामुळे तब्येतीच्या बाबतीमध्ये भूक लागते की नाही ते बघायला पाहिजे. भूक दारुड्याला कधी कधी नंतर अफाट भूक लागते, त्यामुळे 3-3, 4-4 वडापाव खातो. आमच्याकडे JK कंपनीमध्ये मीटिंग चालायचे, जे जुने असतील त्यांना माहिती आहे, JKला मीटिंग चालायची. अरे मी 12 वडे खायचो,
तो मुकुंद आमचा कॅन्टीनमध्ये घेऊन येतं, काय 10 पैशाचा वडा असायचा, एवढा मोठा पिशवी भरून घेऊन आलेला असायचा. बरं बाकी ए मध्ये आलेले सगळे दुबळे पतळेच असतात, त्याच्यामुळे ते एक 2 वडापावमध्ये सगळे म्हातारे टाप व्हायचे. आम्ही तेव्हा 29-30 वर्षाचे, त्यामुळे मी आपला हात पुढेच, त्याच्यामुळे मी आणि तो एक संदीप नावाचा पोरगा होता, आम्ही 12 वडे खायचो. त्या 15-20 मिनिटामध्ये 12 वडे खायचो. साईज थोडी लहान असायची, पण दारुड्याला अक्कल नाही, त्याच्यामुळे मी 12 वडे खायचो. हे अभिमानाने नाही सांगत, हा माझा गाढवपणा होता म्हणून सांगतोय की त्या 12 वड्यांबरोबर 12 मिरच्या मिळायच्या, त्याच्यामुळे 12 मिरच्यांमुळे मग मागच्या दरवाजाला झालं मोठा, आणि मग ते त्याचं पुढे ते निस्तरायला लागलं 4-5 वर्षानंतर. त्याच्यामुळे भूक लागते की नाही आणि अति लागत असेल तर काय करायचं. सुरुवातीच्या दिवसामध्ये 90 दिवस सांगतात काय तुला काय खायचं ते खा, तिच्या आहे गोड खा म्हणजे बरं वाटेल. त्याच्यानंतर झोप लागत नसेल तर झोपेच्या गोळ्या स्वतःच्या अकलीने घेऊ नका पहिल्या वर्षभरात. दात दुखत असेल तर पूर्वी मी काय करायचो, अड्ड्यावरचा बर्फ घ्यायचो आणि थोडासा इथे लावायचो, त्याचा दात दुखायचा बंद व्हायचा, आणखी 1-2 क्वार्टर जास्त मारायचो. आता दात दुखायला लागल्यानंतर दाताच्या डॉक्टरकडे जायचं, जो तुमचा आजार असेल त्या डॉक्टरकडे जायचं. मी हे केलेलं, मी पहिल्यांदा दाताच्या डॉक्टरकडे गेलो, एवढी गर्दी, म्हटलं माझं दात दुखतं, मग आमचं काय उपटायला आलो का इथे, माझा पण दातच उपटायला जाणार. बस 2 तास मला बसायला लागलं, मला कधी सवय नव्हती, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एवढा वेळ बसायची सवय नाही. त्याच्यामुळे जो काय आजार असेल त्याचं स्वतःच्या अकलेने औषध गोळ्या घ्यायच्या नाहीत. आणखी एक त्यांनी सांगितलेलं, स्वप्न पडतात दारू प्यायलाचं टाईट झाल्याचं आणि झोपेतनं हडबडून उठतो. ते म्हणाले हे चांगली गोष्ट आहे, पूर्वी आम्ही दारू प्यालो तर स्वप्न पडलं तरी आम्हाला काय फरक पडायचा नाही, आता मी स्वप्नात दारू प्यालो तरी दागा उडतो. ह्याचा अर्थ मला कळलेलं आहे की दारू पिणं माझ्यासाठी वाईट आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, पुस्तकामध्ये त्याच्याबद्दल सगळं दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर काय एक्झिस्टिंग आजार काय असतील, डायबिटीज, ब्लड प्रेशर, स्पॉन्डिलायसिस, थायरॉइड, जे काय असेल ते, त्याची ट्रीटमेंट तुमची जी काय चालू असेल ती बंद करू नका, ती चालू ठेवा. बंद पडली असेल दारू पिताना तर तो तुम्हाला त्रास आपोआप, एक हात देवाला आणि एक हात एला, असं दारू असे हे बंद होत नाहीत, आजार बिजार काय जात नाहीत. मानसिक आजार असेल, तुम्हाला शॉक दिलेले असतील, सायकेट्रिकची ट्रीटमेंट चालू असेल तर ती फाईल काढायची आणि त्याच डॉक्टरकडे परत जायचं, किंवा तुम्हाला पाहिजे तर दुसरा डॉक्टर घ्या, पण जोपर्यंत डॉक्टर सांगतो तोपर्यंत औषधं घ्यायचं. आमचं परेश आमचं आहे, ते सांगितलं त्या सदाला, अरे ह्याला घेऊन जा, ऐकलं नाही. आता त्याला परवा विचारायला परत फिट आल्या, त्यामुळे त्याला GT मध्ये 8 दिवस ॲडमिट केलेलं होतं. त्यामुळे जे काही तुमचे आजार असतील ते तुम्हाला निस्तराला लागतील. कारली पेरल्यानंतर कारल्याचीच झाडं येणार आहेत. आम्ही दारू पिताना सगळी जी कारली पेरलेली आहेत, मिरच्या खाल्लं तर भयंकर एवढं खाल्लं, दिल्ली दरबारमध्ये जाऊन चिकन डिब्बा घोष, नाही तर साला 3 दिवस उपाशी मिठावरती आणि लोणच्यावरती जगलेलं आहे. असं चक्रम जगलेलो होतो आम्ही. अल्कोहोलिक सनासच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर तब्येतीची काळजी घेण्यासाठी लगेच उद्यापासून जिममध्ये जायची पाहिजे असं नाही, जात असाल तुम्ही तर काहीच हरकत नाही जायला, पण असं नाही सांगत उद्यापासून जिममध्ये जा आणि तब्येतीकडे लक्ष द्या असं. फक्त जे कारली पेरलेली आहेत ती आता उगवायला लागलेली आहेत, ती कशी छाटायची तेवढी फक्त बघायचं. त्याच्यानंतर निसर्गोपचार, अल्टरनेट थेरपी, मॅग्नेट थेरपी, योगा, धावणे, चालणे, असे अनेक प्रकार आहेत. तुम्हाला जे जमेल ते करायचं. हे आपल्याला काय, तुमचा माझा संबंध मध्ये दारू बंद करायला सांगते, फालतू कशाला सांगता तुम्ही, असं तुम्ही म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही 4 वर्षानंतर परत तिथे याल आणि पुन्हा तेच काय करायचं ते सांगा. त्याच्यानंतर सेक्सच्या बाबतीमध्ये सुरुवातीला खूप त्रास होतो, अजिबात सेक्स करायची इच्छा नसते आणि असं वाटायला लागतं की प्याला की इच्छा होते, त्याच्यामुळे आता पित नाही, त्याच्यामुळे सेक्स करायची इच्छाच गेलेली आहे. त्यामुळे प्यायला जाऊ नका, त्याच्याऐवजी डॉक्टरकडे जा आणि सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे BWने सांगितलेलं आहे की काही दिवस तसं होईल, नंतर सगळं नॉर्मल होईल. हे शरीरामध्ये सगळं बिघडलेलं आहे आतमध्ये, त्याच्यामुळे नॉर्मल व्हायला वेळ लागतो. त्याच्या उलट पण असणारे लोक आहेत, फार जास्त लागतं सेक्स, त्याच्यामुळे कुठे कुठे जायची सवय असते बुडवायला, ती सवय सध्या बंद करा, ते बरं पडेल. स्पॉन्सर घ्या, स्पॉन्सर घेतला की त्याबद्दल तो तुम्हाला जाणं. आमचं लग्न नाही झालं किंवा एखादं कोणतरी असतो तो सांगतो माझी बायको मेलेली आहे, मग मी काय करायचं, ज्याचं त्याने ठरायचं. BW म्हणतो आम्ही कोणाच्या सेक्स लाईफचा पंच नाही, तराजू घेऊन काय आम्ही बसलेलो नाही, पण माझ्यासाठी जे वाईट आहे ते मी करत राहणे हा गाढवपणा आहे ना. वेडेपणाची व्याख्या काय, या भिंतीवर डोकं आपटल्याने माझं टेंगूळ येतं, बरोबर आहे, तरी पण मी उद्या म्हणणार, मी परत डोकं आपटतो आणि म्हणणार आता नाही टेंगूळ येणार, हा वेडेपणा आहे ना. तसंच हा पण वेडेपणा आम्ही करायचो दारू पिताना.
कालच्या एवढी नाही प्यायची, आज थोडी कमी पिणार आहे, पैसे कमी घेऊन गेलो, चष्मा काढून ठेवला, चपला काढून ठेवला, ब्रँड बदलला, बार बदलला, एकटा प्यालो, लोकांबरोबर प्यालो, पाणी घालून प्यालो, कच्ची प्यालो, सगळा वेडेपणाच होता ना. अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर कळलं की हा वेडेपणा मला बंद करायला पाहिजे. तिकडे जात असाल तुम्ही बाजारामध्ये तर एड्सची टेस्ट करून घ्यायची. एड्सची टेस्टचा रिझल्ट येईपर्यंत गुदगुल्या होतात, किती लोकांना माहिती आहे? त्यांना विचारा, एड्सचा रिपोर्ट येईपर्यंत गुदगुल्या होतात का बाबा? नाही ना. जो हसतो त्याच्याकडे विचारायला जा नंतर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर. ओके. त्याच्यामुळे नवीन सिगरेट बंद केली, त्याच्याऐवजी तंबाखू चालू केली, तंबाखू बंद केली, त्याच्याऐवजी स्टेपनी बदलायची नाही. एकाच गाडीचे डबे बदलून काय उपयोग नाही. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पहिल्या वर्षभरामध्ये शरीराची काळजी घेता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी. आणखी एक माझा दाता डॉक्टरचा अनुभव आहे. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगायचं, मी दारू पित होतो, सिगरेट पित असेल तर सिगरेट. मी त्या KMच्या पण डॉक्टरची कानफडात खाल्लेली आहे आणि दाता डॉक्टरची पण कानफडात खाल्ली. त्याने इंजेक्शन दिलं आणि तो लागला उपटायला, मी लागलो बॉम्बलायला. त्यांनी दिली एक ठेव मुस्कडामध्ये. काय को चिल्ला दे, म्हटलं कुछ हुआ नहीं, तुम साला पिता है क्या? म्हटलं हाँ बहुत बेवड़ा है. आणखी एक दिली ठेव. साला पहिला बोलने को क्या होता है? म्हटलं उसका क्या लेना देना है? ते म्हणाले, अरे गाढवा, जे दारू जास्त पितात त्यांना एका इंजेक्शनमध्ये काही होत नाही, 2-3 इंजेक्शन द्यायला लागतात. त्यामुळे मला 2-3 इंजेक्शन दिली आणि मग माझा दात उपटला. हे ज्ञान मला कुठे माहीत होतं चायला. आम्ही अड्ड्यावरती आम्हाला सगळ्यांनी स्पॉन्सर लोकांनी काय सांगितलं, बर्फ लावायचा, एक पैसे जास्त मारायची, कोणी सांगायचं तंबाखू लावून ठेव, अमुक कर, काही प्रत्येकजण आपल्या अकलेने सांगतो. त्याच्यामुळे हे काय ऐकायचं नाही, डॉक्टरकडे जायचं. त्याच्यामुळे पहिल्या वर्षभरामध्ये जर का तुम्हाला तब्येतीची काळजी घ्यायची असेल किंवा आपण जे चुकीचं वागलेलं आहे दारू पिताना त्यातून बाहेर पडायचं असेल तर हे करायला पाहिजे. आणि हे सगळं मी माझ्या अकलेने, मी डॉक्टर नाही, हे मी माझ्या अकलेने सांगितलेलं नाही. हे पुस्तकात लिहिलेलं आहे, बिग बुकमध्ये लिहिलेलं आहे, त्या सोबर जगणे पुस्तकात लिहिलेलं आहे, असंख्य सभासदांनी आपल्या अनुभवातून सांगितलं. दुसरा प्रश्न आहे पैशाचा. आता पैशाचं काय करायचं? तर एक गोष्ट अशी आहे की आमच्या लहानपणी मधल्या लहानपणी सांगायचे की काय काम धंदा करू नको, रोज मीटिंग कर. आणि तुम्ही मुंबईतले लोक सुदैवी आहात. मी भिवंडीतला आहे, आम्हाला एक मीटिंग करायची तर 50, 100, 200 रुपये लागतात, 4-5 तास लागतात. आमचा एक मेंबर तो साताऱ्याला गेलाय तिथे, तो म्हणतो मी कराडला अजून गेलो नाही. म्हटलं आहे 6 महिने झाले तू साताऱ्याला गेलायस, कराडला मीटिंग केली नाही? नाही ना म्हणतो, तिकडे जायला एवढे पैसे लागतात, एवढा वेळ लागतात. म्हटलं तू ना मुंबईचा आहे ना, त्याच्यामुळे तुला लय चरबी आहे, तुला 5 मिनिटांच्या अंतरावर मीटिंग आहेत ना. आम्ही भिवंडीचे लोक किंवा मुंबई बाहेरच्या लोकांना मीटिंग करायची म्हणजे खूप वेळ द्यायला लागतो, खूप पैसे खर्च करायला लागतात. त्याच्यामुळे अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर पूर्वी सांगितलं जायचं की मीटिंग कर, कामधंदा नाही केला तरी चालेल. आता तसं सर्वसाधारणपणे कोणी सांगत नाही. फार फार तर 90 दिवस त्याचे लाड केले जातात. नंतर त्याला सांगतात कारली तू पेरलेली आहे, आता उगवलेली आहे, ती कापायचं काम तू करायचं, आम्ही नाही करायचं. पूर्वी आपण ऐकलेलं असतं की तुझं किती कर्ज आहे, आजोबांनी विचारलं, काकाने विचारलं किती कर्ज आहे, 1.5 लाखाचं. मग 1.5 लाख दिले, मग दारू बंद झाली. 4 महिन्यांनी परत प्याला आणि मागच्या जॉब शेअरिंगमध्ये कोणतरी सांगितलं 1.5 लाखाचे 15 लाख खर्च करून मग परत मध्ये आलो. त्याच्यामुळे आपलं कर्ज आपणच फेडायचं आहे. बरं, ते कसं फेडायचं? 2 पर्याय आहेत. एक मटका लावायचा आणि दुसरं ओव्हर टाईम करायचा. ते दोन्ही डेंजरस आहे. मटका लावायला नसेल शिकतलं तर नका शिकू नका, लफडा कराल त्याच्यामुळे. कारण गॅम्बलर्स अनोनिमस नावाची संस्था आहे. माझी पर्सनॅलिटी ॲडिक्टिव्ह आहे. ॲडिक्टिव्ह म्हणजे मराठीत काय म्हणतात, ॲडिक्टिव्हला मला व्यसनी होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे नसेल ती नवीन व्यसनं करून घ्यायची नाहीत. जे आहेत तेवढीच निस्तरताना नाकी नवाला आणखी कुठे घेतो. त्यामुळे पैसे भरपूर पाहिजेत म्हणून मटका, त्याच्यानंतर डे ट्रेडिंग, शेअर मार्केटमधलं हे भिशी लावणे, हे असले सगळे धंदे आपल्या बापाच्याने जमणारे नाहीत. आपल्याला इमानदारीत मेहनत करायची. दुसरं सांगतील कोणीतरी ओव्हर टाईम करायला पाहिजे. ओव्हर टाईम केला की मीटिंग जाणार, मीटिंग गेली की दारू पिण्याची शक्यता वाढली. त्याच्यामुळे जे काय आहे 5 लाखाचं कर्ज असेल ते परत प्याला की 15 लाखाचं होणार 100%. कारण एमध्ये आमचे जुने सभासद सांगायचे, एमध्ये आला की त्याच्या दारूत झुरळ पडतं. ह्याला आम्हाला काय कळायचं झुरळ पडतं म्हणजे? झुरळ पडलं की दारू पिता येत नाही. त्याच्यामध्ये कुठल्याही वस्तूमध्ये झुरळ टाकलं तर आपण कधी ऐकले का की झुरळ काढून टाकलं आणि परत प्याला? असं नाही होत. काच पडलेली असेल तर मी काच गाळून घेतली आणि परत दारू प्यालेलं आहे, पण झुरळ पडलेलं घाण मी परत प्यालेलं नाही कोणी. पण मध्ये आल्यानंतर सांगतात तुला एकदा का कळलं मद्यपाश आजार झालाय की तू सुखाने मापाने दारू पिणार नाहीस. त्याच्यामुळे
पैशाचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मटका खेळणे आणि ओव्हरटाईम करणे हे दोन्ही प्रकार बाद झाले. दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी गेलेली असेल, सरकारी नोकरी असेल, मिळण्याची शक्यता असेल तर कोणाला तरी ओल्ड टायमरबद्दल बरोबर बोला. तो तुम्हाला योग्य माणसाकडे घेऊन जाईल किंवा तू सरकारी तू काय बोलतो मला कळत नाही, ह्याच्याकडे जा बाबा, ह्याच्याशी बोल, अमुक आहे तमुक आहे. तुमच्या कामावर तुम्ही बरेच दिवस गेलेला नसाल तर मेडिकल सर्टिफिकेट घेऊन परत कामावरती जायला सुरुवात करायची. बरोबर आहे. हे करताना लय फाटते, माझी पण फाटलेली आहे, अनेक लोकांची फाटलेली आहे. त्याच्यामुळे एवढं काय सोपं नाही आहे, पण ते करायला तर पाहिजेच ना रे बाबा. कारली पेरल्यात ती उगवायला लागली तर ते कापायला तर लागणारच ना, शेत नवीन बांधायला लागणार. त्याच्यामुळे कामावरती जायला सुरुवात करायची. नवीन काम कुठलं घ्यायचं का, तर त्याच्यामध्ये मोठे दोन प्रश्न असे आहेत. एक प्रश्न असा आहे की आता मी माझा रिझ्युमे बनवणार, त्याच्यामध्ये माझा 2 वर्षाचा गॅप आहे, त्याचं काय करू. तर त्याचं काय करू म्हणजे दोन पर्याय आहेत. एक खरं बोलणे, दुसरं खोटं बोलणे. बरोबर आहे. खरं बोललं तर कोणी नोकरीला घेणार नाही. आम्ही 2 वर्ष टाईट होतो असं सांगितलं तर कोण नोकरीला घेणार. मग खोटं बोलायचं असेल तर कसं खोटं बोलायचं. तर काय नाही, आमची काकी आजी आजारी होती कॅन्सरनी, तिची ट्रीटमेंट करायला टाटामध्ये मी 1.5 वर्ष होतो किंवा 6 महिने होतो. किंवा आमचं गावाला दुकान आहे, त्या दुकानामध्ये मी बसत होतो. कोणी काका तंगडं मोडलेलं म्हणून मी दुकानात बसलो. काहीतरी पचेल अशी थाप मारायची. मी अमक्या कंपनीत होतो म्हणून डुप्लिकेट बनवलं तर त्याच्यामुळे लफडा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कामावर परत जाण्यासाठी किंवा नोकरी मिळवण्यासाठी खोटं बोलायचं नाही. त्याच्यानंतर रोजच्या रोज आपला हिशेब लिहायचा. आपण किती स्वतःवरती खर्च करतो, स्वतःचा खर्च लिहिला पाहिजे. म्हणजे मला पेट्रोलला किती पैसे लागतात, मला चहाला किती, तंबाखूला किती, सिगरेटला किती, आणखी काय माझी लफडी असतील ती किती, हे सगळं खर्च लिहिला की बाकी कोणाला दाखवायचा नाही आहे ना, बायकोला दाखवायचं आहे ना, आईबापाला दाखवायचं आहे. यांना सगळ्यांना आम्ही शेंड्या लावल्यात आणि त्यांना सगळ्यांना खरं माहिती आहे काय ते. त्याच्यामुळे सुरुवातीला आर्थिक अवस्था बरीच वाईट असते, ती लगेच चांगली होते असं नाही. कारण 50 ओव्हरच्या मॅचपैकी 25 ओव्हर आमच्या एक तू ही धनवान बाकी सब कंगाल अशी गाणी ऐकण्यामध्ये गेलेली असल्यामुळे आता मी माझ्या बरोबरीच्या मुलांसारखा तेवढा श्रीमंत होणार नाही. हे एकदा स्वीकारलं की मग ते कुल्या आपटायचा जो प्रकार असतो, और मागताय और कमाना मागताय, हे आपोआप कमी होतं, बंद होत नाही. आता मला पण खाज येते, एक लेक्चर घेतलं की 2 लेक्चर घेऊ. 750च्या ऐवजी 500 देणारा कोण आहे, 400च्या ऐवजी 300 देणारा कोण आहे, घराच्या जवळचं कोण आहे. त्यामुळे हे पैसा दिसलं की लाळ गळायला लागते. हे होतच राहणार, याच्यावरती इलाज म्हणजे सोबर राहिल्यानंतर हळूहळू त्याचं त्रास काय आहे पुढे जाऊन तो कळायला लागतो. मला मी एकदा प्रिन्सिपल असताना मला पैसे खायची खुजली आली होती. मग रेडीमेड समोरून देत होता. मी माझ्या स्पॉन्सरला फोन केला. त्यांनी सांगितलं की तू असं कर, ते श्रीनिवासला बोल. श्रीनिवास म्हणून ठाण्याचा मेंबर आहे, त्याला फोन केला. तो म्हणाले थांब जरा 10 मिनिटांनी माझा लंच टाईम होईल, मी तुझ्याशी बोलतो. आणि लंच टाईममध्ये त्याने बिचाऱ्याने डबा खाल्ला का नाही माहीत नाही, पण तो पाऊण तास माझ्याशी बोलला. आणि पैसे खाल्ल्यामुळे कसा त्रास झाला सोब्रायटीत त्याची त्यांनी लय लांबलचक कथा सांगितली. आणि त्याची कथा ऐकल्यावर माझी फाटली. मी म्हटलं आयला ते पैसे नको आणि ते भानगड नको आणि डोक्याला त्रास नको आणि परत दारू पिणं नको. त्याच्यामुळे फटाफट पैसे मिळण्यासाठी सरकारी कर्मचारी किंवा वरचे पैसे मिळवण्याचे बरेच प्रकार असतात. सॅलरी स्लिप घरी द्यायची का, योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकता. न घेतल्याने काय केलं आम्ही, इतके दिवस सॅलरी स्लिप बायकोला आईला दाखवलेले, त्याच्याने काय दिवे लावले का, काही दिवे लावले नाही. त्याच्यामुळे आता इमानदारीत खरा बोलायचा प्रयत्न करूया. त्यामुळे सॅलरी स्लिप घरी दाखवायची. मेंबर बरोबर पैशाचे व्यवहार करायचे नाहीत. कोणी मागितले 5-10 हजार रुपये तर दिले पटकन काढून, अमुक आहे तमुक आहे ह्या भानगडीत पडायचं नाही. त्याच्यानंतर सोनं विकत घ्यायचं, शेअर मार्केटमध्ये वगैरे पैसे गुंतवायचे, ते सगळं नंतर. त्याच्यासाठी सोपा मार्ग सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर, मार्गदर्शन करणारा CA असतो, टॅक्स कन्सल्टंट असतो आणि सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर असतो. त्याचे जे काही पैसे असतील ते द्यायचे आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो सल्ला देतो. मेंबरला सल्ला देऊन जो LIC एजंट असेल तो तुझ्याकडनं लगेच 4-5 पॉलिस्या उतरवायला सांगतो. आणि नंतर मग तो तुम्ही दिसेन असे झाले की तो तुम्हाला शोधत येतो, आले हप्ता भरला नाही तर माझे वांदे होतील. त्याच्यामुळे या भानगडीत पडायचे. पैशाचे व्यवहार मेंबर बरोबर करायचेच नाही. पार्टनरशिपमध्ये धंदा, तू मला सल्ला दे मी तुला सल्ला देतो, या भानगडीमध्ये पडायचं नाही. त्याच्यानंतर माझ्या प्रायोरिटीज काय आहेत आज त्या ठरवायला पाहिजे. माझी प्रायोरिटी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे दारू बंद करणे. त्याच्यामुळे ज्या गोष्टीमुळे मी मीटिंगला जाऊ शकत नाही अशी कुठलीही गोष्ट मी करणार नाही.
मग त्याच्यामध्ये 5 लाख मिळत नाही तर 10 लाख मिळत नाही तर कायमची नोकरी मिळो, काय असेल ते असो, स्पॉन्सर घ्यायचा, त्यांच्याबरोबर बोलायचं. घरातल्या लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात, पोरं बाळं झालेली असतील ज्यांची, त्यांना आता हल्ली नवीन लोक जे येतात ते 35च्या आतले येतात. पूर्वीच्या काळी तसं नसायचं, 35 पुढचेच जास्त असायचे. ठार सगळी वाट लागलेली सगळ्या असेच लोक असायचे, रॉक बॉटम असायचे. हल्ली हाय बॉटमवाले बरेच केसेस असतात. त्याच्यामुळे आल्या आल्या लगेच मोठा टी व्ही आणला. पूर्वी आईस्क्रीम कांडी 10 रुपयेवाला खायचा, आता मोठा आईस्क्रीमचा बॉक्स घेऊन येतो. आपण सोबर आहे ना, सबको दिखाना मागते. अरे तिच्या आईला परत प्याला तर काय भावात पडेल ते आईस्क्रीम. त्याच्यामुळे घरच्या लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असल्या, सगळ्यात सोपा मार्ग त्यांना ॲलॉनॉनमध्ये जायला सांगायचं, त्यांना एच्या मिटिंगला घेऊन यायचं, पोराबाळांना एच्या मिटिंगला घेऊन यायचं. म्हणजे त्यांना कळतं की आपला बाप येडा एकटाच नाही, जगामध्ये चिकार लोक आहेत. त्याच्यामुळे ह्या लोकांनी जसा मार्ग काढलाय तसा हा पण काढेल याची त्यांना खात्री पटते. त्याच्यानंतर मुलांचं शिक्षण, स्वतःचं आजारपण, मनासारखी नोकरी कधीच मिळत नसते. तुमच्यापैकी कोणी पण हात वर करून सांगा बघू आपली नोकरीमध्ये आपण खुश आहे. कोणी मायकाला हात वर करणार नाही, कारण प्रत्येकजण म्हणतो तर साहेब बेकार आहे, सहकारी बेकार आहे, कंपनी बेकार आहे, इन्शुरन्स देत नाही, ह्या आहे त्या. त्यामुळे मनासारखी नोकरी कधीच मिळत नसते. त्याच्यामुळे जी नोकरी आहे ती लय भारी, दुसरी मिळाल्याशिवाय पहिली सोडायची नाही. धंदा करत असाल तर धंदा बंद झालेला असेल तर हळूहळू सुरू करायचा. कसा सुरू करायचा ते व्यावसायिक सल्लागाराला विचारायचं. तुमच्या धंद्यामध्ये कोणतरी बाप असतो, त्याला जाऊन त्याचं शिष्य व्हायचं आणि तो सांगेल तसं करायचं. VRS घ्यायची नाही. आमचा सतीश बोंबलून सांगायचा की एमध्ये आल्यावर लगेच दारुड्याला 4-5 वर्षांनी खुदली येते. आता मी VRS घेतो आणि एच्या कामाला वाहून घेतो. ते म्हणाले वाहून बिहून काय घेत नाही, वाहून गेले सगळे लोक, असे वाहून घेणारे वाहून गेले. ते एचा काय फायदा झालेला नाही. त्याच्यामुळे अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यानंतर इमानदारीत घर काम मीटिंग तिन्हीमध्ये संतुलन ठेवलं पाहिजे. आमच्या विवेकाचे वांदे आहेत. त्याच्यामुळे VRS घ्यायची नाही, नोकरी गेली तर रडत बसायचं नाही, नव्याने प्रयत्न करायचे, दारू प्यायची नाही. त्याच्यामुळे आता मी काय करू, नोकरी गेली, एमध्ये आलो आणि नोकरी गेली. परमेश्वर परीक्षा बघत असतो आपली. त्याच्यामुळे अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी करायला लागेल. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे घरामध्ये राडा चालू होतो. एमध्ये येईपर्यंत आपण टाईट असायचो, तर घर कोण चालवायचं? आई, वडील, बाप, बायको, हे लोक घर चालवायचे. मग कुटुंब प्रमुख कोण व्हायचं इतके दिवस? ते होते. आता अचानक दारू बंद झाल्यावरती त्याला वाटतं सगळ्याचा रिमोट माझ्या हातात. तो घरात आला की लगेच म्हणतो, आपण आल्यानंतर साला आपले बघितलं पाहिजे, हा लगेच पाणी दिलं पाहिजे, अमुक आहे. असं अपेक्षा ठेवली तर त्रास होणार. अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर कळलं मला, 3 स्लोगन दिले आहेत. फर्स्ट थिंग फर्स्ट, पहिली गोष्ट पहिली असू दे. घरात गेल्यानंतर बाहेरचा राग, वड्याचा राग वांग्यावरती आपण आयुष्यभर केलं, त्याच्यामुळे असं आता इथे आल्यानंतर करायचं नाही. दुसरी गोष्ट लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या. म्हणजे फक्त एमध्ये नाही, घरामध्ये पण त्यांना हवं तसं जगू द्या. जोपर्यंत तुम्हाला त्याचा त्रास होत नाही ना, ते पिक्चर बघवत. आमचा एक मेंबर, आपलं तुम्हाला सुधीर ओळखतं ना, तर भावाची पोरगी हाफ पॅन्ट घालायची. आता मी म्हटलं साल्या तुझ्या बापाचं काय जाते, घर तिच्या बापाचं आहे, बरोबर आहे, तू तिथे 2 दिवस राहायला गेलाय, मग ती हाफ चड्डी घालते का फुल चड्डी घालते, तुला काय करायचं आहे? नाही मी तिला ओरडलो, अमुक झालं, काय झालं, परत तिने सांगितलं, काका तू का बस, त्याला तू इथे दारू पिऊन पडायचं, तिच्या आयला आम्हाला काय अकला शिकवतोस तू. त्याच्यामुळे इద్దरीचा फालुदा झाला. मग ते पोरींची पुतण्यांची बोलायचं बंद झालं, अमुक केलं तर. त्यामुळे नको त्या विषयामध्ये आपली अक्कल चालवायची नाही. आपला प्रायोरिटी काय आहे? सोबर राहणे, दारू न पिणे. त्याच्यामुळे घरच्यांना अक्कल शिकवायला जायची नाही. आणि तिसरी स्लोगन आहे इझी डज इट, सावकाश होईल, हळूहळू होईल. दारू किती वर्ष प्याला भाऊ? एवढी वर्ष प्याला. मग 1 दिवसात लगेच हाजी मस्तान होईल का तू? कुठलं पण तुम्हाला प्रोटीनचं सिरप मिळतं का असं का उद्यापासून लगेच परळ श्री झाला, डोंबिवली श्री झाला, असं औषध कुठे मिळत नाही. त्याच्याकरता घासायला लागते. आणि आम्हाला घासायची सवय नाही, आम्हाला डायरेक्ट काहीतरी हप्पापापा माल गप्पापा पाहिजे. त्याच्यामुळे दारू पिताना बायको कुटुंब प्रमुख असते. आणि दारू बंद झाल्यानंतर मला वाटत असतं सगळं मला विचारून केलं पाहिजे. तुम्हाला काय अकला नाही. आपला दारुड्याचा फेमस डायलॉग आहे, तुला काय करायचं आहे? तर बापाला पण बोलतो, बायकोला पण बोलतो, साहेबाला पण बोलतो, सहकार्याला बोलतो, तुला काय अक्कल आहे? तुला अक्कल होती तर एवढे दिवस तू उतरणा का पडला होतास पिऊन? असं आपल्याला विचारत नाहीत, म्हणून आपण गप्प बसलेलं असं. त्याच्यामुळे आपलं बरं चाललेलं असतं. वैवाहिक जीवन टिकून ठेवणे
हा आमचा प्रॉब्लेम नाही. त्याच्याऐवजी वैवाहिक जीवनातील कठीण पीळ काढून टाकणे आणि आनंदी जीवन जगणे असं 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये बिल डब्ल्यू म्हणतो. याचा अर्थ असा की लगेच सगळ्या गोष्टी बायकोला सांगायच्या का? नाही. सगळ्या गोष्टी लपून ठेवायच्या का? नाही. मध्यम मार्ग शोधून काढायचा. तो कसा शोधायचा? त्याच्याकरता स्पॉन्सर घेतला पाहिजे. स्पॉन्सर म्हणजे गुरु नाही. स्पॉन्सर म्हणजे जास्त अक्कल असलेला माणूस नाही. स्पॉन्सर म्हणजे जो जास्त दारूपासून दूर आहे आणि त्याला दारूपासून दूर राहताना काय काय अडचणी येतात आणि त्या अडचणींवर कशी मात करायची ते माहीत असलेला माणूस. त्याच्यानंतर सेक्सबद्दलच्या अनेक अपेक्षा आपल्या असतात. बिल डब्ल्यू म्हणतो एक तर आम्हाला जाडं भरडं अन्न लागतं किंवा रोज चमचमीत लागतं. हे दोन टोकं असतात आमची. आणि संयम आम्हाला कळत नाही. पोरं मोठी झालेली आहेत ते कळत नाही. दारू पित असताना चालायचं. आता बायको लाद घालणार एक. आपला एक सभासद अनुभव सांगतो. बायकोने लाद घातली, म्हणाले अक्कल नाही, पोरं जागी आहेत, तुम्हाला समजत नाही का? त्याच्यामुळे विवेक नावाचा शब्द आहे ज्याचा आपल्याशी काही संबंध नाही, पण तो अल्कोहोलिक मध्ये आल्यानंतर हळूहळू आपल्याला ते करायला लागतो. पार्टनरशिप आपल्याला करता येत नाही. त्यामुळे घरामध्ये सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तोंड बंद ठेवणे आणि जे समोर येईल ते खाणे. मला आमक्याची भाजी आवडत नाही, मी ते धंदे केलेले आहेत, फेकून द्यायचं ताट वगैरे अमुक तमुक. माझी आई म्हणायची की बाबा पूर्वी ना सकाळी 5 वाजता नळावरती आम्हाला बायका भेटायच्या. त्या विचारल्या का काल रात्री इथे? तर मी फक्त असा अंगठा दाखवायचे, म्हणजे श्रीधर काल रात्री पिऊन आला होता. मग त्या बायका मला प्रश्न नाही विचारायच्या. आता माझा तू अंगठा कापून घेतलायस कारण तू दारू पित नाही, पण बाकी तुझ्या वागण्यात काय बदल झालेला नाही. त्यामुळे मला त्यांना तोंड देता येत नाही. त्या म्हणायचे की हल्ली पित नाही मग का कटकट तुमच्या घरात होते, तुम्ही काहीतरी त्याला बोलता का? त्यामुळे म्हणाले पिऊन तू येतोस, आता पिऊन तू येत नाहीस, पण तुझ्या वागण्यात बदल झालेला नाही. त्याच्यामुळे आरडाओरडा रात्री. मी दरवाजा कधीच ठोकला नाही, मी बेल कधीच वाजवली नाही, मी कधीच नॉक केलेलं नाही, मी कायम लात मारून दरवाजा उघडलेला आहे. त्यामुळे त्या सवयी मला अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यानंतर बदलायला लागेल. मी घरी पाणी प्यायल्यानंतर ग्लास उपडा ठेवायचो. माझी आई म्हणायची हे काही भिकारी लक्षणं, ग्लास उपडा कशाला ठेवला? म्हणून नाही, आम्हाला ते सवय लागली ना, दारू पिऊन झाली की ग्लास उपडा ठेवायचं. ते म्हणाले हे अड्डा आहे का? हे घर आहे ना गाढव, कळत नाही तुला? त्याच्यामुळे घरात कसं वागावं आणि अड्ड्यावरती वागायचं तसं घरात वागायचं नाही, हे मला अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये आल्यानंतर कळलं. त्यामुळे नातेसंबंध सगळेजण माझ्या घरातले मीटिंगला येतात. त्यांना घरातल्याला माहीत असायला पाहिजे कुठे जातो, काय जातो, कुठल्या मीटिंगला जातो, किती वाजता येणार, ज्या वेळेला येणार सांगितलं त्याच वेळेला परत आलं पाहिजे. त्याच्यानंतर कामावरच्या ठिकाणी काय काय अडचणी येतात पहिल्या वर्षात. पहिली गोष्ट म्हणजे मी शिस्त नसलेला माणूस आहे. त्याच्यामुळे साहेबाला न सांगता रजा घेणे हा आमचा हक्क आहे. तर बापाने कुठे ठेवले तुला सांग? कुठलाही सरकारी नियम सांगत नाही, रजा घेणे हा हक्क आहे. कॅज्युअल लीव्ह असो नाही तर कुठली लीव्ह असो, चालतं का? न इंटिमेट करता घेतलेली चालतं का? मेमो मिळतो ना, बांबू लावतात ना बरोबर. त्याच्यामुळे दारू पिताना चालायचं, धाव देत ते जे आहे ते पिऊन पुन्हा डोकं खाईल ते, त्याच्यापेक्षा झालं धाव देत ते, नाही आलं तर बरं. विदाऊट पे व्हायच्या आमच्या, सर्टिफिकेट कधी दिलेलं नसायचं, फायली सगळ्या आमच्या. तर पुण्याचा एक सभासद सांगायचा, म्हणतो मी शाळेमध्ये होतो शिपाई, पण सगळे शाळेतले पुणा म्युन्सिपाल्टीचे हेडमास्तर माझ्याकडे यायचे खल्ला घ्यायला. अर्ज कसा लिहावा, अर्जात कुठली कुठली कारणं लिहावी ते, आणि मला 1 क्वार्टर घेऊनच द्यायचे. त्यांना कोणतरी सांगितलेलं असेल, रामभाऊला 1 क्वार्टर दिली की तो सांगतो संध्याकाळी लवकर जा 4 वाजता. तर 4 वाजता शाळेमध्ये मला यायचे. मी शिपाई, हेडमास्टरला कोण कुत्र विचारते नाही. अख्ख्या पुण्यामधले सगळे लोक शोधत शोधत मला येतात, ते रामभाऊ कोण आहेत, आम्हाला अर्ज का टाकायचा आहे, अमुक आहे तमुक आहे, कर्ज कुठनं काढायचं, सोसायटीचं काढायचं का ह्याचं काढायचं, सगळ्यात म्हणतो मी उस्ताद. त्यामुळे आता मला म्हणतो कळायला लागलेलं आहे की मी गाढव गोष्टींमधला उस्ताद होतो आणि मध्ये आल्यानंतर मला खरी कारणं करायला पाहिजेत. त्यामुळे कामाच्या ठिकाणी वेळेवर कामावर जाणे, वेळ होईपर्यंत थांबणे, मध्येच गायब न होणे, एच्या कामाकरता, अल्कोहोलिक अनोनिमसच्या कामाकरता कामावरनं कन्सेशन घ्यायचं नाही. ज्यांनी कन्सेशन घेतलं त्यांची धुलाई झालेली आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी कधीही एसाठी कन्सेशन घेऊ नका. हां, कामाच्या ठिकाणी जर तुमची मीटिंग चालत असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले, आता मला प्रताप सांगतो, अरे ते नायगावच्या हॉस्पिटलमध्ये मीटिंग इंटरग्रुपच्या ऑफिससाठी जागा पाहिजे, मी प्रयत्न करतो. म्हणजे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण अदरवाईज ह्या भानगडीमध्ये वेळेवरती. आणि दुसरी गोष्ट, मी भयानक अर्वाच्य भाषा करणार माणूस.
मी मुसलमानांच्या कॉलेजमध्ये होतो. ते लोक सगळे सॉफ्ट स्पोकन असतात, शांतपणे बोलणारे असतात. ते आपल्यासारखा आक्रस्ताळेपणा करत नाही. आणि मला पहिला पगार झाल्यानंतर त्यांनी विचारलं क्लार्कनी, इतना पैसा लेके क्या करेगा. आणि मला एवढा राग आला, एवढा. त्याला काय उत्तर दिलं मी, उधर जाने वाला है, तुम आएगा तो तुम्हारा भी पैसा भरेगा. त्या दिवसापासून त्या माणसाने माझ्याशी कधी पुढचा प्रश्न केला नाही. त्या कॅशियरनी, मी तिथे 12 वर्ष नोकरी केली. त्या 12 वर्षात त्यांनी कधी पैसे देताना खाली मान घालून मोजून तो असे द्यायचा, कधी प्रश्न विचारले. पहिल्या पगाराला त्याला मी झटका दिला. आता हे मी पराक्रम नाही सांगत, हा मी गाढवपणा सांगतोय की एकदा त्याच्याशी असा वागल्यामुळे 12 वर्ष नोकरी करत असताना त्यांनी मला कधी काही सल्ला दिला नाही किंवा काय तो माझ्याशी बोललाच नाही. त्याच्यामुळे वेळेवर कामावर न जाणे, सहकाऱ्यांकडनं पैसे घेतलेले असणार, काय काय आणखी लफडी केलेली असणार कामावरती. तर एक आयडिया अशी असते, सगळं जाऊन मी साहेबाला खरं सांगून टाकतो, म्हणजे आम्ही दोघांनी मिळून काय लफडी केलेली आहे तर तो पण लटकला आणि मी पण लटकलो. त्याच्यामुळे दारुड्याला समतोल जमत नाही. एक तर तो ढिगाऱ्याच्या खाली असतो किंवा ढिगाऱ्याच्या वर असतो. एक तर तो सांगतो सगळं खरं, नाही तर तो सगळं खोटं सांगत असतो. त्यामुळे त्याला तुलना ते जमत नाही. म्हणून स्पॉन्सर घ्यायचा, म्हणजे तो तुम्हाला हे कर. मी ठाणा कॉलेजला नोकरी करत होतो. मी टेम्पररी प्रोफेसर होतो आणि एक प्राध्यापक होते, ते खूप चांगले शिकवायचे वगैरे वगैरे. तर मी कम्पेअरिंग करायला माझ्या हातात होतं. मी लगेच आय इन्व्हाइट हिअर बाय डॉक्टर स्वरूपा, त्यांना बोलवलं. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन ती प्रिन्सिपल बाई विचारत बसली. ती कार्यक्रम संपल्यावर मला विचारलं, हे तुला लिहून दिलेल्या कार्यक्रमात नव्हतं, हे तू कशाला घुसडलंस तुझ्या अकलेने. तुझं इथलं वय 3 महिने आहे, नोकरी करायला आलास तू 3 महिने. मी इथे 22 वर्ष नोकरी करते, तुला अक्कल आहे का काय. मी खुश झालो जाम. अरे वा, त्या प्रोफेसरचा आपण सत्कार केला. आज मला कळतंय की कामाच्या ठिकाणी साहेबाच्या डोक्यावरती जाऊन जर का काय लफडी केली, काही पण केलं, चांगलं वाईट जे काय असेल ते, तर तो साहेब तुम्हाला फुसका मारल्याशिवाय 10चा आकडा दाखवल्याशिवाय सोडणार नाही. पण ही अक्कल यायला मला खूप किंमत मोजावी लागली. मला स्पॉन्डिलायसिस झाला. 10 वर्ष माझा स्पॉन्डिलायसिस बरा होईना. होमिओपॅथी डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरने 3 महिने औषध दिल्यानंतर बरं वाटलं. आणि 4थ्या महिन्यानंतर डॉक्टरीन बाईने मला विचारलं, जरा बसा, तुम्हाला कोणाकोणाचा राग येतो. म्हटलं बायको आणि साहेब. आपल्या आयुष्यात 2च दुश्मन आहेत. 2 गोळ्या असतील ना माफ, तर हे दोनों को ठोक देगा. तर म्हणाले आता सध्या कोणाबद्दल चाललेलं आहे. म्हटलं साहेबाबद्दल. मला PhD गाईड व्हायचे, तो होऊ देत नाही, तो हरामखोर नालायक अमुक. हो शांत शांत शांत. म्हणजे त्याच्यावरची खुन्नस तुम्ही सोडायला तयार आहात का. म्हणजे अजिबात सोडणार नाही. त्यालाची वाट लागली पाहिजे, त्याच्या पोराचा ॲक्सिडेंट झाला पाहिजे, पोरीचा डिवोर्स झाला पाहिजे, त्याचं तंगडं मोडलं पाहिजे. मग म्हणाले मी तुम्हाला औषध देणार नाही, घरी जा. त्याचा काय संबंध. ते म्हणाले नाही, ते जोपर्यंत तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत तुमचा आजार कमी होणार नाही. मी औषध देऊन काय उपयोग नाही, बसा बाहेर. काय मरता क्या करता. अर्धा तास बसलो, आईला फोन बिन लावला, ह्याला फोन त्याला फोन. अरे बाई अशी बोलते, अमुक आहे, तिच्या आईला काही नाही. गपचूप जाऊन सांगितलं मी सोडायला तयार आहे. ते म्हणाले मी पण औषध देते, तुमच्याकडे अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये पण तुम्हाला सांगत असतील, तुम्ही विपश्यना करता त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगत असतील. त्याच्यामुळे खुन्नस सोडत नाही तोपर्यंत तुमच्या शरीराला त्रास होत राहणार. आणि बिल डब्ल्यूने आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे 4थ्या पायरीमध्ये की हा सगळ्यात मोठा घातक शत्रू आहे, कारण तो परत दारूकडे घेऊन जाणार आहे. बाकी भीती आणि लैंगिकता दारूकडे नंतर घेऊन जातील. हे लगेच आत्ता IMI काढली आणि लगेच घरी गेलो. आपला एक मेंबर आहे ना इथलाच, कोणतरी सूनबाई काहीतरी बोलली आणि ट्रेन खाली जाऊन झोपला आणि जीव गेला. ते बरेच लोक आहेत. त्याच्यामुळे आपल्याला पटकन राग येतो आणि तो राग आल्यानंतर आपण चक्रमसारखं काहीतरी करत असतो. त्याच्यामुळे मोठी उडी कामाच्या ठिकाणी मारायची नाही. मोठी उडी मारणे म्हणजे आत्ता 5,000 पगार आहे, डायरेक्ट 25,000 पगारवाली नोकरी, डायरेक्ट साहेबवाली नोकरी, अशी उडी मारण्यासाठी प्रयत्न केलं, जेवढी उडी मोठी तेवढं तंगडं बोडण्याची शक्यता जास्त. मग तुम्ही म्हणाल महत्त्वाकांक्षा ठेवायच्या नाहीत का. जरूर ठेवायच्या, पण त्या जशी जशी सोबरायटी वाढेल तशा तशा आपोआप वाढतील. तृष्णा तुमची वाढत जाईल आणि परमेश्वर साक्ष करेल, मदत करेल तुम्हाला, आपोआप तुमची प्रगती होईल. पण बिल डब्ल्यू म्हणतो आधी आध्यात्मिक प्रगती की आधी आर्थिक प्रगती. तो म्हणतो आधी आध्यात्मिक प्रगती. आध्यात्मिक प्रगती म्हणजे काय, दारूपासून दूर राहणे आणि अल्कोहोलिक अनॉनिमसला अभिप्रेत असलेलं आयुष्य जगणे. याच्यापेक्षा जास्त आध्यात्मिक प्रगती म्हणजे देवदेव करणे, उदबत्त्या लावणे, मेणबत्त्या लावणे, दिसली गाय का घाल हातमध्ये हात असलं करणे, हे ह्याला आध्यात्मिक म्हणत नाही.
त्याचा देवाशी संबंध नाही. दारू पिण्याकरता मला जे काय करायला पाहिजे ते मी करणे म्हणजे आध्यात्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करणे, असं बिल डब्ल्यूनी बिग बुकच्या मागे दुसऱ्या परिशिष्टामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. त्यामुळे अल्कोहोलिक सनसला अभिप्रेत असलेला आध्यात्मिकचा अर्थ एवढाच आहे, त्याचा धार्मिकशी काही संबंध नाही. जगामध्ये आध्यात्मिकचा अर्थ वेगळा असेल, आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय, तुरीयावस्था म्हणजे काय, आपल्याला काय कळत नाही त्यातलं. आपल्याला एवढंच कळतं, आज दारू प्यालो नाही, माझ्यामध्ये आध्यात्मिक बदल झालेला आहे. आज माझे मित्र बोलत होते, बस ये चल बसू, आपण बसूया आज संध्याकाळी, मी पाचतो तुला, तू साल्या भुक्कड आहे मला माहिती आहे. तरी मी त्याला सांगितलं माझी तब्येत बरी नाही, डॉक्टरने सांगितले प्यालास तर मरशील, तुझी इच्छा आहे का मी मरावं? असं तर कुठलाही मित्र सांगणार नाही, तू मर पण माझ्याबरोबर चल दारू प्यायला, असं कोणी म्हणणार. त्याच्यामुळे वेगवेगळी कारणं मला सांगायची आहेत आणि दारूपासून दूर राहायचं आहे. त्यामुळे वेळेवर कामावर जायला पाहिजे, पूर्ण वेळ कामावर थांबलं पाहिजे, न सांगता रजा न घ्यायची, उद्धटपणे वागायचं नाही, सहकाऱ्यांशी संबंध चांगले ठेवायचे, एची कामे कामावरती करायची नाहीत. त्यात मी एका ए मेंबरला घेऊन गेलो होतो, पित असलेल्या ए मेंबरला, प्रोफेसर असतो, मी लेक्चर देत होतो आणि पहिल्या बाकावर त्याला बसवलं. त्यांनी काहीतरी तंबाखू बिंबाखू खाली होते, खाली मान घालून त्यांनी हे एवढा मोठा तंबाखू खाल्ला. माझं ते शिपाई म्हणाला, अहो साहेब कशाला त्याला बोलवलं तुम्ही, तो प्यालेला आहे तुम्हाला माहीत नाही का? तर त्याला कुठे सांगू मी पण पेवडा आहे, मी हे मेंबर आहे, हे काय सगळं कामावरती सांगता येत नाही. त्यामुळे अनॉनिमिटी जपणे कामावरती हे महत्त्वाचं ठिकाण आहे. त्याच्यानंतर ऑफिसच्या लँडलाईनचा फोनचा उपयोग यासाठी करायचा नाही. नवीन नवीन सॉफ्ट स्किल आहेत, कम्प्युटर शिकलो, आता आपण बरेच बघतो 50,000चा मोबाईल घेतला पण सायलेंट कसा करायचा त्याला येत नाही. त्याच्यामुळे असा गाढवपणा करायचा नाही. नवीन नवीन सॉफ्ट स्किल शिकत राहायचं, कम्प्युटर शिकायचा, काय कोर्स करायचा, इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करायचा. मला हे जमत नाही असं दारू पिताना आपण कधीच म्हटलेलं नाही. त्यामुळे दारू बंद झाल्यानंतर सुद्धा मला हे जमत नाही, त्याच्याऐवजी मी प्रयत्न करतो, मी शिकतो, मला येतं का बघू, आनंदी राहायचं आहे. युनियनगिरी नाही करायची कामाच्या ठिकाणी, आपला आनंद नेहमी सांगायचा. याचा हॉस्पिटलचा, गांधी हॉस्पिटलचा एक कानाखाली मारली साहेबाच्या, त्याचा परिणाम काय झालं, 3 दिवस मी फरार होतो, 3 दिवस माझ्या बायकोला आणि पोरांना आतमध्ये ठेवलेले होते. मग मंत्रालयामध्ये काहीतरी वशिला लावायला लागला, 3 लाख रुपये लागले. एक कानफडामध्ये एवढ्या भावात पडली, तुमच्यामध्ये एवढे पैसे असतील तर खिशार कानफडात मारा, असं तो सांगायचा. त्याच्यामुळे कामावरती साहेबाशी पंगा, सहकाऱ्यांची पंगा, पैसे खाणे, इतरांना उचकवणे, युनियनगिरी करणे, दारू पिऊन कामावर जाणे, दांड्या मारणे, महिला सहकाऱ्यांची नीट वागणे, हे एक मोठा दारुड्याचा प्रॉब्लेम आहे. दारू पिताना जेव्हा झालं त्या बाईला डोळा मारला तर ती काय म्हणते, जाऊ दे मला पिलेलं आहे, तिथे कुठे आधी लागते. पण आता जर डोळा मारला तर ती कानाखाली आवाज काढणार आहे, चप्पल मारणार आहे आणि तक्रार करणार आहे, नोकरी जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे काय लफडी करायची आहे ती बाहेर करायची, कामावरती घरामध्ये काय लफडी करायची नाही. पैशाचे गैरव्यवहार करायचे नाहीत. त्याच्यानंतर पिताना माझं काम लोक सहकारी करायचे, आता मला गपचूप काम केलं पाहिजे, इमानदारीमध्ये जेवढं पडेल. आणि त्याच्याने खूप फायदा झाला मला. अल्कोहोलिक आपला हे मी कामावरती लागल्यानंतर माझे सहकारी सावकाश यायचे विद्यापीठामध्ये 4 वाजता, मी 1 वाजल्यापासून जाऊन बसायचा. माझा फायदा असा व्हायचा की तिथे येणारे सगळे जे PRO गिरी होती त्याच्यामध्ये मी उस्ताद झालो. मी सिद्धार्थ कॉलेजला प्रिन्सिपल व्हायच्या आधी प्रोफेसर असताना काउंटरवर जाऊन बसायचो. तर मला विचारायचे, तुम्ही का काउंटरवर बसता? म्हटलं अरे हे इथे काय ह्या विश्वामध्ये चालतं ते सगळं काउंटरवरती बसल्यावर कळतं. फी किती, कोणाची फी, अर्ज कुठला, SC STची वेगळी फी किती, नाही भरली तर काय होईल, तिकडनं आल्यानंतर गेलं तर काय होईल, परीक्षेचा फॉर्म भरला नाही. त्याच्यामुळे नंतर लोक सांगायचे त्या सरांना फोन करा, त्याला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे मला माहीत नसलेले लोक फोन करून विचारायचे, पण ते असं झालेलं काय करू, मी त्यांना सांगायचो. पण ते सोबर असल्यामुळे ते शक्य झालं. त्यामुळे कामावरती नवीन काम शिकायला पाहिजे. त्याच्यानंतर जजमेंटल राहणे, हा काय लय चालू माणूस आहे, मला माहिती आहे, मी याला 20 वर्ष ओळखतो. मग तो शिपाई सांगतो, अहो साहेब हळू बोला, त्याला त्या भाडव्याला ऐकायला झालं पाहिजे म्हणून तर मी बोलतो. तो म्हणाल तुम्हाला वेळ लागला, मी जातो बाहेर, तुम्हाला काय शिवाय द्यायचे ते द्या तुम्ही. त्याच्यामुळे कामाच्या ठिकाणी मी लय राडा केला आहे, लय किंमत मोजलेली आहे. त्यामुळे नुसतं पहिल्या वर्षातच नाही, पण पहिल्या वर्षात जर चांगली सवय लागली नाही तर पुढे त्रास होतो. आणि जास्तीत जास्त कामावरती चांगल्या प्रकारे काम करायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे मला जो विषय दिलेला होता, कामावरती मी बोललो, घरातलं बोललो, पैशाचं बोललो आणि तब्येतीचं बोललो. त्यामुळे 4ही विषयाला मी थोडा न्याय द्यायचा प्रयत्न केला. आयडियली स्पीकिंग एक तुकडा एक शेअरिंग होऊ शकतं, पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे आणि तेवढी तुम्ही मला संधी दिली. आज काय 26 एप्रिल 2024,
अल्कोहोलिक्स अनोनिमस पावलीन समूह परळ यांनी मला मद्यमुक्तीच्या पहिल्या वर्षातील कामाच्या, घरातल्या पैशाच्या, तब्येतीच्या अडचणींचा सामना कसा करायचा या विषयावरती मी माझे अनुभव कथन करायचा प्रयत्न केला. तुम्ही मला सेवेची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. मी इथे थांबतो. तुम्हाला काय प्रश्न असतील तर विचारा, प्रश्न नसतील तर उरलेली 2 शेअरिंग घ्या.